जो आहे तो शक्य झालेला आहे। राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता। आज अर्जांची छाननी होणार आहे आणि त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर 2 जानेवारी दरम्यान अर्ज मागे घेता येतील, तर 3 जानेवारीला उमेदवारांना चिन्ह नेमून दिलं जाणार आहे। अनेक पक्षाच्या उमेदवारांनी काल उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले होते। पक्षाच्या नेत्यांनी अधिकृत यादी जाहीर न केल्यानं अनेक बंडखोरांनी आपली उमेदवारी दाखल केली आणि असं असताना आता अर्ज छाननीमध्ये किती उमेदवारांचे अर्ज बाद होणार आणि किती उमेदवार माघार घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अनेक पक्षांचे ज्येष्ठ नेते बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न करतील अशी माहिती आहे। तर या सगळ्या अर्जांची छाननी प्रक्रिया कशी राबवली जाते, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। महत्वाची कायदेशीर प्रक्रिया आहे। अर्जाची काटेकोर तपासणी होते। अर्जाची छाननी करताना उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे वकील उपस्थित राहू शकतात। वयाची अट, मतदार यादीतील नाव, प्रस्तावक, त्यांच्या सह्या, प्रतिज्ञापत्र या सगळ्यांची काटेकोर पडताळणी केली जाते। अनामत रक्कम, त्याची पावती, पक्षाचा एबी फॉर्म यांचीही पडताळणी होते। उमेदवार भारताचा नागरिक नसेल, वयोमर्यादेत बसत नसेल, अर्जात खोटी माहिती असेल तर अर्ज रद्द केला जातो। सुचवणाऱ्यांच्या सह्या, माहिती चुकीची असल्यास, 2 वर्षांहून अधिक काळ शिक्षा झाली असल्यास अर्ज बाद होतो। ज्यांचे अर्ज सर्व नियमात बसतात ते उमेदवार वैध ठरतात। छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी आणि त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक मुदत दिली जाते। दरम्यान एबी फॉर्म म्हणजे नेमकं काय असतं ते पाहूया। ए आणि बी असे 2 स्वतंत्र फॉर्म असतात। ते राजकीय पक्षांकडून दिले जातात। अर्जांशिवाय कोणत्याही उमेदवाराला त्या पक्षाचं अधिकृत निवडणूक चिन्ह मिळू शकत नाही। एबी फॉर्म मुख्य कार्यालयाकडून निवडणूक अधिकाऱ्याला दिला जातो। बी फॉर्ममध्ये पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे नमुने असतात। बी फॉर्म सर्वात महत्त्वाचा, जो थेट उमेदवाराला दिला जातो। बी फॉर्मचा पक्षाचा निवडणुकीतला अधिकृत उमेदवार असल्याची मान्यता देतो। बी फॉर्ममध्ये मुख्य उमेदवारासह एका पर्यायी उमेदवाराचंही नाव असतं। मुख्य उमेदवार अर्ज छाननीत बाद झाला तर पक्षाचा दुसरा उमेदवार रिंगणात येतो। एकाच पक्षाचे 2 लोक उभे राहिल्यास ज्याच्याकडे अधिकृत बी फॉर्म त्यालाच पक्षाचं चिन्ह दिलं जातं। दक्षिण मुंबईमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यावरून